की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. तारुण्याची अर्पुनी समिधा मुक्त जाहली भारत माता. तारुण्याची अर्पुनी समिधा मुक्त जाहली भारत माता. स्वातंत्र्याचा सूर्य उगवला मातृभूमीच्या नभी. सुवर्णभूमी धरतीवरही सदैव तळपत राहो. बलशाली भारत हो, बलशाली भारत हो. अभिमानास्पद जीवन वृत्ती आदर प्रीती भारत भक्ति. अभिमानास्पद जीवन वृत्ती आदर प्रीती भारत भक्ति. साहस संयम आणि समर्पण शर्थ करूया शौर्याची. सुवर्णभूमी धरतीवरही सदैव तळपत राहो. बलशाली भारत हो, बलशाली भारत हो, बलशाली भारत हो. नमस्कार. बलशाली भारत हो या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. दसऱ्याच्या दिवशी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि त्यावेळी भारतीय हवाई दलाचे भूतपूर्व प्रमुख माननीय प्रदीप नाईक यांना आपण भेटलो. त्यांच्याकडून खूप प्रेरणादायी गोष्टी आपण ऐकल्या. आज आपल्या भेटीला आलेले आहेत कर्नल अजय ओक. नमस्कार. त्यांची अल्प ओळख पार्ले टिळक विद्यालय ICSE शाळेचे शिक्षक प्रसाद गावकर हे करून देत आहेत. नमस्कार. कर्नल अजय ओक हे पार्ले टिळक विद्यालय शाळेचे माजी विद्यार्थी. त्यांची सैन्य दलातील मुख्य कारकीर्द म्हणजे आर्मर कोर, भारताच्या सीमांवर राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, गंगानगर, सूरतगड, मेरठ, जोधपूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी आर्मीत विविध पदावरून सीमारक्षणाचे मोठे काम केलेले आहे. संसदेवरील आतंकवादी हल्ल्यानंतर जे ऑपरेशन पराक्रम झालं त्यात त्यांचा समावेश होता. निवृत्तीनंतर एक यशस्वी उद्योजक म्हणून ते आता कार्यरत आहेत. जम्मू काश्मीर येथे 1996 साली निवडणुका सुरळीत पार पाडाव्यात याच्यासाठी त्यांनी मोलाचं काम केलेलं आहे. नमस्कार. सर, तुमचं खूप स्वागत. तुम्ही इयत्ता 7वी पर्यंत पार्ले टिळक विद्यालयात होतात आणि त्यानंतर राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज या डेहराडूनच्या सैनिकी स्कूलमध्ये आपण प्रवेश घेतला. बरोबर बरोबर. तर हा तुमचा म्हणजे हे सगळं कसं घडलं याबद्दल आम्हाला विस्ताराने सांगा. माझा जन्म हुबळी म्हैसूरला झाला. तेव्हा माझे वडील तिकडे पोस्टिंगवर होते. त्याच्यानंतर आम्ही मुंबईत दादरला राहायला आलो. दादरला असताना पहिली 3 वर्ष शाळेची म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी हे छबिलदास शाळेत गेलं. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी घर आम्ही पार्ल्यात घेतलं शिवानंद सोसायटीत आणि मी माझी शाळा छबिलदास सोडून पार्ले टिळक विद्यालयामध्ये ॲडमिशन घेतली. सो प्रॅक्टिकली तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि 7वी अर्धी मी पार्ले टिळक विद्यालयामध्ये केली.
आणि पार्ले टिळक विद्यालयामध्ये एक तुकडी मी अगदी निभावून ठेवली, ती म्हणजे 3-5, 4-5, 5-5, 6-5 आणि 7-5. शाळेत आम्ही खूप खेळायचो. अभ्यासात मी एवढा काही चांगला नव्हतो, पण शाळेत मी प्रत्येक ॲक्टिव्हिटी जी शाळेची असायची प्रत्येक भाग घ्यायचो. उन्हाळायचो, आम्ही दिवसभर खेळत बसायचो. तर माझे आजोबा जे आमच्याबरोबर राहायचे, त्यांची इच्छा होती पहिल्यापासून की ओक घराण्यातून कोणीतरी एक जण आर्मीत किंवा आर्म फोर्सेसमध्ये गेलं पाहिजे. त्यांनी स्वतःहून प्रयत्न केला होता, पण त्यांना काही जमलं नव्हतं. म्हणून ते म्हणाले, आता हा नातू इतका उंदळतोय वगैरे, इतकी शक्ती त्याची आहे, आपण ती शक्ती चांगल्या अर्थाने कुठेतरी लावूया. म्हणून त्यांनी मला सांगितलं की आपण तुला तयार करूया, ही जी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज जी शाळा डेहराडूनला आहे त्याच्यासाठी तुमची तयारी करूया. तर त्यांनी माझी तयारी करून दिली आणि त्याप्रमाणे मी या शाळेत ॲडमिशन घेतली. आता तयारी करणं म्हणजे ह्या शाळेत प्रत्येक स्टेटमधून दर 6 महिन्यांनी एक स्टुडंट घेतला जातो. म्हणजे तेव्हा किती आपण 24 स्टेट्स होत्या, तर 24 स्टेट्समधून 24 मुलं RIMCत एंट्रन्स एक्झाम देऊन पास होऊन जॉईन व्हायची. काही काही वेळा असं व्हायचं की गुजरातमधून कोणी नाही आलं, मग महाराष्ट्रातून 2 मुलं घ्या. सो 24 स्टेट तर 24 मुलं घ्यायची. असं करून ती प्रत्येक आमचा वर्ग हा 24 मुलांचा होता. सर, सैनिकी स्कूल आणि आपल्या नेहमीच्या शाळा यामध्ये काय फरक आहे असं तुम्ही सांगाल? आता आपण पार्ले टिळक विद्यालयाचं म्हटलं तर पार्ले टिळक विद्यालयामध्ये कसं, मुलगा सकाळी येतो, शाळेत येतो, शाळा संपली की घरी जातो. त्यामुळे शिक्षण त्याचं शाळेतले टीचर्स घेतात आणि बाकीचं त्याचं सगळं डिसिप्लिन, हे ट्रेनिंग, हे सगळं त्यांच्या घरी केलं जातं. आता आमचं कसं होतं, एकदा मी RIMCत गेल्यावर आमच्याबरोबर जे आमचे शिक्षक होते ते फक्त आम्हाला शिकवत नव्हते. ते शिक्षक दुपार झाल्यानंतर प्रत्येक गेम, प्रत्येक हॉबी त्याचे पण ते शिक्षक होते. त्यामुळे आमचं त्यांच्याशी कंटिन्युअस इंटरॅक्शन होती. आणि त्यामुळे नुसतं आमचं शिक्षण ते बघत नव्हते, तर आमचं लिव्हिंग कसं करायचं, डिसिप्लिन कशी आणायची, स्पोर्टिंग गोष्टी कशा वेगळ्या शिकायच्या, ह्या सगळ्यातच त्यांचं आमच्याशी इन्व्हॉल्वमेंट होतं. म्हणजे प्रॅक्टिकली आम्ही सकाळी उठल्यापासून झोपेस्तपर्यंत एक शिक्षक ना कोणीतरी आमच्या मागे असायचं. सो आमची इन्व्हॉल्वमेंट 24 आवर्स टाईप होती त्यांच्याशी. तुमचा दिनक्रम त्यावेळी कसा असायचा? आता पहिली गोष्ट, मी मुंबईत राहणारा, माझं सगळं लहानपण 7वीपर्यंत मुंबईत गेलं होतं. मुंबईतलं टेम्परेचर मॅक्सिमम जेव्हा थंडी जास्त होईल तेव्हा 24 ते 23 डिग्री असतं. पण मी जेव्हा 10 जानेवारीला आम्ही जॉईन केलं RIMC डेहराडून, तेव्हाचं टेम्परेचर तेव्हा 2 ते 3 डिग्रीज 4 डिग्रीजपर्यंत असायचं. आता 10 जानेवारीला मला माझ्या आईनी आणि आजोबांनी मला त्या शाळेत घेऊन गेले. आमचं सगळं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पेपरवर्क वगैरे झालं आणि मला फॉर्मली शाळेच्या हातात हँडओव्हर केलं. ते गेले संध्याकाळी 4-5 वाजता परत गेले. आणि त्याच्यानंतर इतकं एकटेपण मला तेव्हा जाणवलं होतं की पहिले 2-3 दिवस खूप कठीण गेले तिकडे. कधीही मी पहिली 10 वर्ष कधीही मी एकटा असा राहिलो नव्हतो. आणि ते पहिली रात्र काही मला कळत नव्हतं मी कोणाच्यात आहे, कोणाशी बोलता येत नव्हतं. कारण एक तर मी मराठी मीडियममधून होतो. मराठी मीडियममधून असताना तिकडे मराठी बोलणारे कोणी नव्हते. कोणी गुजराती होता, कोणी मणिपुरी होता, कोणी साऊथ इंडियन होता, असे वेगवेगळे होते. त्यामुळे त्यांच्याशी इंटरॅक्शन फक्त बघून हा, नो, येस, नो, बस याच्यातच व्हायचं. तर पहिल्याच 2-3 दिवसातच मी माझ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरला सांगितलं, नाही, मला नाही जमत, माझ्या आईला आणि आजोबांना बोलवा, ते इथेच आत्ता आहेत, त्यांच्या नातेवाईकांकडे ते रुडकीला गेलेले आहेत, त्यांना परत बोलवून घ्या. मी म्हटले, बरं, बघतो, तू रुटीनमध्ये रुळ, मी त्यांना बोलवतो. झाला महिना झाला, त्यांनी काही बोलावलं नाही वगैरे. आणि जेव्हा मी त्या रुटीनमध्ये रुळलो त्याच्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं, हे बघ, मला असं नव्हतं की तुझ्याबद्दल वाटत नव्हतं, पण मी मुद्दाम त्यांना तुझ्यासमोर आणलं नाही. ते आले होते, ते माझ्या ऑफिसमध्ये आले होते, त्यांनी तुला खेळताना बघितलं होतं सकाळची PT. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं, भेटू नका, तुम्ही निघून जा. आणि मी तेव्हा जर तुला भेटायला दिलं असतं तर तू या शाळेत राहिला नसतास, तुला कॉन्फिडन्स स्वतःचा आला नसता. आणि तसं माझं सुरुवात झाली पहिल्यापासून. आता तिकडचं रुटीन म्हटलं तर
आम्हाला असं त्या रुटीनमध्ये ठेवलं होतं की आम्हाला बाहेरचे विचार करण्याची आम्हाला काही वेळच नव्हता. सकाळी 5 वाजता उठायचो, फिजिकल ट्रेनिंग असायचं. त्याच्यानंतर फिजिकल ट्रेनिंग झालं की आम्हाला दुसरा युनिफॉर्म घालून ड्रिल कसं करायचं, सावधान, विश्राम, दैने मूड, पीछे मूड, हे सगळं करायचं. त्याच्यानंतर परत येऊन सकाळी एक क्लास, कुठलाही वर्ग असायचा, कुठलाही विषय, 1 वर्ष. सो 3 पिरियड झाले की मग आम्हाला घरी रूमवर यायचो. रूम नाही, आमच्या डॉमेटरीज असायच्या. डॉमेटरीतून आंघोळ करून सगळा युनिफॉर्म घालून मग आम्हाला ब्रेकफास्टसुद्धा सगळ्यांचं एकत्र साधारण 9 वाजता सगळ्यांनी ब्रेकफास्टला यायचं. उभे राहायचं. सिनियर मोस्ट जो कॅडेट असेल तो बसला की मग सगळ्यांनी बसायचं. आणि मग मागे वेटर्स उभे असायचे, ते प्लेट सर्व करायचे. तुम्ही जर नॉनव्हेज असला तर अंडं, व्हेजिटेरियन असला तर कटलेट्स, असं आम्हाला सगळं डिसिप्लिन प्रकारे आमचं ब्रेकफास्ट व्हायचा. ब्रेकफास्ट झाला की आम्ही ब्रेकफास्ट मेसच्या बाहेर फॉलो इन व्हायचो आणि जसे क्लासेस होते त्या फॉर्मेशनमध्ये आम्ही मार्च करत आमच्या क्लासमध्ये जायचो. आणि क्लासमध्ये साधारण 9:30 पावणे 10ला पोचल्यावर आमचे सलग 6 पिरियड्स असायचे. 1:30 वाजेपर्यंत आमचे क्लासेस असायचे वेगवेगळे. ते झाले की आम्ही लंचला यायचो. तसंच परत फॉर्मेशनमध्ये ग्रुपमध्ये यायचं, मार्च करत यायचं. मेसमध्ये तसंच उभं राहायचं. म्हणजे कंप्लीट डिसिप्लिन. असं नाही की कोणी आला आपल्या बसला तिथे जेवला गेला, असं नाही. सगळ्यांनी एकत्र यायचं, जेवायचं, उठायचं, आपापल्या डॉमेटरीत जायचं. त्याच्यानंतर दुपारी आम्हाला थोडा वेळ दिला जायचा की स्वतःचे कपडे बघा, काय करा वगैरे. तो तासभर दिल्यानंतर आम्हाला प्रत्येक हॉबी आम्हाला सांगायचे, निवडा तुम्ही हॉबी, कुठलीही हॉबी पाहिजे तुम्ही निवडा. एरो मॉडेलिंग निवडा, किंवा स्टॅम्प कलेक्शन करायचं असलं, गिटार वाजवायची असली, किंवा गार्डनिंग शिकायचं असलं, कुठलीही हॉबी निवडा तुम्ही. ती हॉबी असली की त्याच्यात ते सकाळी आम्हाला जे विषय शिकवत होते त्यांच्यातले एक शिक्षक आम्हाला त्या हॉबीमध्ये मिळायचा. ती हॉबी आम्ही तासभर केल्यावर 4:30 ते 6 वाजेपर्यंत आमचा गेम्स असायचे. आता गेम्सला सुद्धा हे नाही की नुसती पांढरी पॅन्ट आणि पांढरा शर्ट घालून क्रिकेट खेळायला गेला किंवा हॉकी खेळायला गेला, असं नाही. जर हॉकी खेळायचं असेल तर तो हॉकी ड्रेस, फुटबॉल खेळायचं असेल तर फुटबॉल ड्रेस, फुटबॉलचे शूज, किंवा क्रिकेट खेळायचं. सो डिसिप्लिनमध्ये तो खेळ खेळायचा. ते झालं की आम्हाला संध्याकाळी परत खेळ खेळल्यावर परत आंघोळ करायची आणि 2 तास आपल्याच बेडच्या शेजारी एक आमचं टेबल असायचं. तिथे तुम्ही सकाळी झालेला अभ्यास वगैरे काय करायचं ते करायचं. अर्ध्या मुलांना तर तिकडे दिवसभर झाल्यानं झोपच यायची, त्यामुळे ते पेंगायचेच अक्षरशः. पण ते झालं की मग साधारण 8:30 वाजता आम्हाला जेवायला घेऊन जायचे. परत तसंच तोच पॅटर्न डिसिप्लिनप्रमाणे जेवण व्हायचं. त्याच्यानंतर 9:30ला रूमवर आल्यावर, डॉमेटरीत आल्यावर झोप. सो आम्हाला दुसरा काही विचार करण्याचं नव्हतं, आईवडिलांचं आठवण करायची, काही असं काही नव्हतं. आणि शनिवार रविवार मग कसे असायचे? करेक्ट. पहिल्या टर्ममध्ये पहिल्या 6 महिन्यात आम्हाला ते कुठे असं वेगळं सोडायचं नाही. शनिवार रविवारी सुद्धा आमच्याबरोबर आमचे जे शिक्षक असायचे ते या सगळ्या मुलांना एकत्र आणायचे. एकत्र आणल्यावर त्यांच्या घरी घेऊन जायचे. त्यांच्या घरी गेल्यावर आम्हाला काहीतरी केक, पेस्ट्री, केक असं खायचे आणि मग आमच्याबरोबर फिरायचे. म्हणजे त्यांना असं वाटायला नको की शनिवारी दुपार जी फ्री असते किंवा रविवारी फ्री असते, त्यांना असं वाटायला नको की मोकळ्यात आता घरची आठवण येईल वगैरे. म्हणून त्यांना घरचं वातावरण म्हणून स्वतःच्या घरी स्वतःच्या मुलांबरोबर खेळून द्यायचं वगैरे. हे आम्हाला पहिले 6 महिनेच असं वाटायचं. पण एकदा आम्ही त्याच्यात रुळल्यावर आम्हाला खरंच या गोष्टींची जरुरी लागली. मग शनिवारी कसं राहायचं ते आम्ही आमच्यातच ठरवायला लागलो वगैरे. तिथे रविवारी म्हणजे सिनेमे दाखवतात विद्यार्थ्यांना किंवा अशा अनेक सोयी असतात की ज्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधला जाईल. करेक्ट. तर त्याबद्दलही सांगा. आता RIMC म्हणजे आमची शाळा ही कॅन्टॉन्मेंटमध्ये आहे, डेहराडून कॅन्टॉन्मेंटमध्ये आहे. आता कॅन्टॉन्मेंट सिटीपासून जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर आहे. तर आम्हाला काय सांगायचं, आयदर तुम्हाला पिक्चर आम्ही दाखवतो, तुम्हाला जर बाहेर जाऊन पिक्चर बघायचा असला तर बाहेर जाऊ शकता. आता तेव्हाची गोष्ट तुम्हाला सांगतो, ही मी 1970 ते 74ची गोष्ट सांगतो आहे. आम्हाला पॉकेट मनी बाहेर जायचं असलं तर 4 रुपये मिळायचा. त्या 4 रुपयात आम्ही कॅन्टॉन्मेंटच्या बाहेर जायचो. तिथे एक सायकल शॉप होता, तिथून आम्ही एक सायकल रेंट करायचो. त्या रेंटिंगचा होता दिवसभराचे 30 पैसे. ती सायकल घेऊन आम्ही शहरात जायचो. शहरात जाऊन स्टुडंट कन्सेशन घेऊन
दुपारी 1 ते 4 असा पिक्चर असायचा, तो 1 ते 4 पिक्चर बघायचो. ₹1 ₹1.25 वगैरे तिकीट होतं, ते बघायचो. त्याच्या आधी तिथे एक हॉटेल होतं मोती महल म्हणून. त्या मोती महलमध्ये जाऊन चने भटुरे खायचे. चने भटुरे खाऊन तो पिक्चर बघायचा, सायकल घेऊन परत यायचो शाळेत आणि 6 वाजता आमचा रोल कॉल असायचा की सगळी मुलं परत आली की नाही ते बघण्यासाठी. पण ते ₹4 सुद्धा सायकल हायर करून बाहेर जाऊन पिक्चर बघून चांगलं जेवून परत येऊन तरी पण आम्ही जवळजवळ 75 पैसे वाचवायचो. सो हा आमचा रुटीन होता. आणि ज्या दिवशी शाळेत पिक्चर दाखवणार असेल ते सुद्धा पिक्चर्स आम्हाला लढाईचे वॉर पिक्चर्स, सेकंड वर्ल्ड वॉरचे किंवा जे पॅटर्न, रोमेल हे मोठे जे जनरल्स तेव्हाचे होते ते पिक्चर्स दाखवायचे. म्हणजे आम्हाला सांगायचे की बघा तुम्ही तुम्हाला कुठल्या लाईनी त्याच्या पुढे जायचं आहे, आम्ही तुम्हाला ह्याच्यासाठी तयार करतोय. नक्कीच. तिथल्या अभ्यासक्रमाविषयी काय सांगाल? ॲक्च्युली 7वीत मी गेलं तिथे आमचा कसा CBSE सिलेबस होता, त्यामुळे 11वीपर्यंत आम्ही तिथे अभ्यास करायचो. विषय तेच होते जे आम्हाला 8वी 9वी 10वी 11वीत शिकवायचे, तेच सगळे विषय होते. पण 11वीत आम्ही तेव्हा CBSE परीक्षा तिथेच द्यायचो. आमचं काही ऑल इंडिया परीक्षा वगैरे अशी काही नव्हती, तिथेच आमची परीक्षा असते. पण जे बाहेर विषय 8वीचा करिक्युलम होता, 9वीचा तोच आम्हाला होता करिक्युलम. आणि तो सोडून बाकीचं मग आम्हाला मिलिटरीचं शिक्षण वेगळं द्यायचं ते आम्हाला. आणि शाळेचे त्यावेळची एखादी अगदी अविस्मरणीय म्हणावी अशी आठवण काय आहे? अविस्मरणीय आठवण म्हणजे आता आमच्यात एकटं राहून जो कॉन्फिडन्स आला होता, तो कॉन्फिडन्स जो आम्हाला पुढे जाऊन त्याचा फायदा झाला. म्हणजे मी एक सांगतो, आता आम्ही डेहराडूनहून मुंबईला जायचो, ते एक डेहराडून एक्सप्रेस होती. आम्हाला रात्री आमचे टीचर्स वगैरे किंवा आमचे जे शिक्षक होते ते आम्हाला ट्रेनमध्ये सोडायचे आणि ती जवळजवळ 36 तास घ्यायची मुंबईला पोचायला. आता डेहराडूनहून निघाल्यावर साधारण 7 तासात ती दिल्लीला पोचायची आणि त्याच्यानंतर पुढे जायची. आता दिल्लीत पहिल्यांदा न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन आणि ओल्ड दिल्ली रेल्वे स्टेशन होतं. आता हे मी उन्हाळ्याचं म्हणतोय, जेव्हा न्यू दिल्ली स्टेशनला गाडी थांबली, 40 मिनटं गाडी थांबते तिथे, तर आम्हाला वाटलं खूप उकडतं आहे म्हणून आम्ही बाहेर जाऊन बसलो आणि ती लहान मुलं होते, मी त्या बाकावर बसलो आणि मी झोपून गेलो. आणि तेव्हा लक्षात नाही आलं पण गाडी सुटून गेली होती. गाडी सुटून गेली होती तेव्हा काय करायचं काही समजत नव्हतं. सो आमच्यातल्याच एका मुलाने सांगितलं चल आपण असं करूया, आपण बाहेरून रिक्षा पकडूया, आपण ओल्ड दिल्ली स्टेशनला जाऊया. म्हणून आम्ही बाहेरून ओल्ड दिल्ली स्टेशनला ती रिक्षा घेऊन गेलो आणि तिथे आम्ही चढलो आणि धावत धावत तेव्हाच गाडी तिथून बाहेर पडत होती. पण हे जे बाहेर फिरायचा जो कॉन्फिडन्स होता तो आम्हाला असा घरी बसून कधीच आला नसता, तो आम्हाला तेव्हा आला होता. सो स्वतःहून स्टेशनमधून बाहेर जाऊन ओल्ड दिल्ली रेल्वे स्टेशनला येऊन गाडी पकडणं हे एक वेगळा अनुभव होता. सैनिकी शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा रेशिओ किती असतो? काय होतं, आता प्रत्येक स्टेटमधून जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक स्टेटमधून एक एक मुलगा येतो. आमची टोटल 5 वर्ष आम्ही राहतो तिथे, 5 वर्ष आणि दर जानेवारीत आणि दर जुलैत ॲडमिशन असते. सो दर जानेवारीत प्रत्येक स्टेटमधून एक एक अशी 24 ते 25 मुलं येतात, तसंच दर जुलैत 25 ते 26 मुलं. त्यामुळे प्रत्येक वर्गात आता माझं अकॅडमिक सेशन मी जानेवारीत जॉईन झालो म्हणून माझं अकॅडमिक सेशन जानेवारीपासून सुरू होतं. जो जुलैमध्ये जॉईन झाला त्याचं अकॅडमिक सेशन जुलैपासून सुरू होतं. तर प्रत्येक वर्गात आम्ही जास्तीत जास्त 24 ते 25 मुलं असायचो आणि त्या 24 सो शिक्षक टू मुलं रेशो हा 1:24 1:24 होता. सैनिकी स्कूल्स या NDA किंवा इंडिया नेव्हल अकॅडमी याच्या फीडर स्कूल्स असतात. तर जेव्हा एखाद्याला यात यश मिळत नाही तर पुढे त्यांचा करिअर ग्राफ कसा असू शकतो? बरोबर. काय असतं, आता दर 6 महिन्यांनी 25 आणि दर वेळी बेसिक शाळेचा उद्देश हा आहे की सगळी मुलं जी 25 मुलं 26 मुलं आहेत ती 100% फीड झाली पाहिजेत नॅशनल डिफेन्स अकॅडमीला. हे आमचा मुख्य उद्देश असतो. आणि आमचा रेकॉर्ड असा आहे की जनरली 80 to 90% मुलं NDA प्रवेश घेतातच. पण जी बाकी 10% 20% मुलं आहेत ती बाहेर जाऊन सुद्धा आयदर हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये किंवा मर्चंट शिपिंग मर्चंट नेव्हीत जातात किंवा काही जणं IASमध्ये गेलेली आहेत, फॉरेन सर्व्हिसेसमध्ये गेलेली आहेत. जो कॉन्फिडन्स RIMCत गेल्यावर जो तयार होतो, जर NDA जॉईन नाही केलं तर त्यांना ह्या सगळ्या ह्याच्यात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये जाऊन आणि त्याच्यात इंटरव्ह्यू देऊन आणि त्याच्यात
ॲडमिशन घेऊन त्यांना खूप त्याचा फायदा होतो. आणि माझ्याबरोबरचेच मी सांगतो, माझ्याबरोबर जवळजवळ 4-5 मुलं अशी होती जी NDA त्यांनी जॉईन नाही केलं, पण त्यांनी इतकं चांगलं बाहेर केलं. म्हणजे आता एक जण हॉस्पिटॅलिटी सेक्टर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गेला आणि तो जेव्हा हे ताज अटॅक झाला होता 2000, तेव्हा तो तिथे जनरल मॅनेजर होता, बेंगॉली होता, जनरल मॅनेजर होता. आणि त्यांनी तिथे खूप महत्त्वाची कामगिरी केली होती तिकडे, म्हणजे खूप माणसांना वाचवायचं वगैरे केलं होतं. म्हणून स्वतः रतन टाटांनी त्याला मान केला होता. आणि त्याने RIMCत येऊन आम्हाला सांगितलं होतं, म्हणजे मुलांना सांगितलं होतं की हा बघा तुमचा एक RIMC, त्यांनी शिक्षण इथून घेतलं आहे, कॉन्फिडन्स आणि स्वतःचं शूरवीरीपणा दाखवली ती. सो अशी खूप जणं बाहेर पडली आहेत जी बाहेर जाऊन खूप सक्सेसफुली कॅरियर केलेलं आहे त्यांनी. नक्कीच. म्हणजे सैनिकी स्कूलमधलं शिक्षण हे तुम्ही कुठलंही पुढे फील्ड निवडलं तरी त्या क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी खूपच महत्त्वाचं रोल बजावता किंवा भूमिका निभावता असं आपण म्हणूया. तर तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना काय सांगाल, एक माजी विद्यार्थी RMICचा म्हणून? आर्मीत, आर्म फोर्सेस या आमच्या प्रोफेशनमध्ये नुसतंच हे नाही की तुम्ही आर्मीत गेलात की एक प्रकारचे ऑफिसर तयार होता. ह्याच्यात तुम्हाला मान तर मिळतो, प्राईड असतं, कॉन्फिडन्स असतो. आणि आता गव्हर्मेंटनी आर्मीसाठी, आर्म फोर्सेससाठी इतक्या गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत. आमचं पे स्केल चांगलं वाढलेलं आहे. त्यामुळे यू आर ॲट पार. बाहेरचा इंजिनियर असू दे किंवा मेडिकल स्टुडंट असू दे, यू आर ॲट पार विथ एनीबडी. आणि आर्म फोर्सेससारखी प्रोफेशन मी म्हणतो की ही सर्वात चांगली प्रोफेशन आता लहान मुलांसाठी पाहिजे, त्यांनी विचार केला पाहिजे त्याच्याबद्दल. पण म्हणजे लहानपणीच सैनिकी स्कूलमध्ये जावं लागतं, तर तिथलं सगळं शिस्तीचं वातावरण, तिथली दडपण हे एक आपण बघितलेलं आहे. पण त्याबरोबर तिथे जी मजा असते ती म्हणजे कशी सांगाल तुम्ही छोट्या मित्रांना? आता आम्हाला काय करायचं आहे, तर आम्ही RIMCत होतो 10 टर्म्स. तर पहिले 2 टर्म्स तर आमच्याशी अगदी शिक्षक आई वडील म्हणून वापरायचे. पण जसजसं आम्ही 1 वर्षानंतर आमच्यात कॉन्फिडन्स आला, त्याच्यानंतर ते काय करायचे, आम्हाला दर मिड टर्ममध्ये, म्हणजे 6 महिन्याच्या टर्ममध्ये 2-3 महिने झाले की मिड टर्म असायची. त्या मिड टर्म ती 6 दिवसाची असायची. त्याच्यात आम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचे. गंगोत्रीला घेऊन गेले किंवा मसुरीला घेऊन गेले, किंवा मसुरीच्या बाजूला चक्राता म्हणून डोंगर आहेत, त्या चक्राताला घेऊन जायचे. तिथून सांगितलं तुम्ही हाईक करून मसुरीला जायचं. किंवा आम्हाला बद्रीनाथला घेऊन जायचं, हरिद्वार, ऋषिकेशला. त्यामुळे प्रत्येककडे दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे. मध्ये त्यांनी सुरू केलं होतं की इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये, जी आमच्या बाजूलाच आहे, RIMCच्या बाजूला, इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये घेऊन त्यांची पासिंग आउट परेड दाखवायची. तिथे त्यांचं ट्रेनिंग, वेपन ट्रेनिंग कसं करतात, या सगळ्या गोष्टी दाखवायच्या. म्हणजे तेव्हा मुलांच्यात हे दाखवायचं की यू आर जॉईनिंग अ व्हेरी गुड एक्सलंट प्रोफेशन, हे सगळं दाखवायचं. आणि जेव्हा आम्हाला मिड टर्ममध्ये घेऊन जायचं तेव्हा आम्ही तिथेसुद्धा आता गंगोत्रीला गेलो की त्याच्या बेसला तिथे आर्मी आहे, बद्रीनाथला तिथे आर्मी आहे, नंतर हरिद्वार, ऋषिकेशला आर्मी आहे. सो त्यांच्याशी त्यांच्याच बरोबर आम्हाला राहायला लावायचे. म्हणजे एक प्रकारचं आम्हाला पहिल्यापासूनच कळायला लागायचं की आर्मी लाईफ कसं आहे, तिथले ऑफिसर्स कसे असतात. आणि आपण स्वतःला बघायला लागतो की हा ऑफिसर्स आहे, मी पुढे गेल्यावर मी ह्याच्यासारखं ऑफिसर होईन, असं मी कमांड करीन, हे तेव्हापासून मनात यायला लागतं. खरं तर आम्ही पूर्णपणे त्याबाबत अनभिज्ञ आहोत की तुम्ही नेमकं कुठल्या रँक्सवर आणि कसे कार्यरत होता. ओके. आणि तिथे तुम्ही रणगाडे हाताळले किंवा त्यामध्ये तुमचं एक्सपर्टीज आहे असं आपण म्हणूयात. तर त्याबद्दल तुम्ही सांगा. RIMCतून मी एक्झाम, तीसुद्धा RIMCतून जाताना एक UPSC एक्झाम द्यावी लागते. ती UPSC झाल्यानंतर मेडिकल होते आणि मग NDAत जातो. तसंच पण NDAतून IMA जायला काही परीक्षा नसतात. NDAतून डायरेक्ट एंट्री इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये होते. इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून मी 79 डिसेंबरमध्ये मी कमिशन झालो आर्मर्ड कोअरमध्ये. आर्मर्ड कोअर म्हणजे टँक्स. आता टँक्स म्हटलं की फक्त आम्ही जास्त करून वेस्टर्न सेक्टरमध्येच राहतो, म्हणजे राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या जोपर्यंत डोंगराळी भाग सुरू होत नाही तोपर्यंत आमचं, म्हणजे सो बेसिकली वेस्टर्न बॉर्डरला आमचं शिक्षण जास्त होतं. माझी युनिट जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा जम्मूत माझी युनिट होती. जम्मूत गेल्यावर पहिल्याच दिवशी मला माझ्या कमांडिंग ऑफिसरनी सांगितलं, अजय,
व्हॉट्स रिटन इन चेटवूड. तर मी त्याला सबन सांगितलं की युअर नेशन्स इंटरेस्ट कम्स फर्स्ट, युअर मेन्स नेक्स्ट, अँड युअर ओन इंटरेस्ट कम्स ऑलवेज लास्ट अँड एव्हरी टाईम. तो मला प्लीज फॉलो इट हिअर. तू ऑफिसर होणार नाहीस, विल नॉट कन्सिडर यू ॲज ऑफिसर टिल द टाईम तुझ्या हाताखाली जी माणसं आहेत त्यांना वाटत नाही की हा टेक्निकली आणि टॅक्टिकली आमच्यापेक्षा चांगला आहे. आणि जोपर्यंत तू त्यांचा तो रिस्पेक्ट घेणार नाहीस तोपर्यंत मी तुला ॲज अ आर्मी ऑफिसर आमच्या युनिटचा ऑफिसर असं मानणार नाही. त्यामुळे प्रॅक्टिकली मला पहिलं 1 महिना त्यांनी सांगितलं तू त्या टँकमध्येच जाऊन राहा. सकाळी जायचं, ब्रेकफास्ट झाल्यावर तिथेच टँकमध्ये जायचं. तुला जेवण पण तो टँकचा ड्रायव्हर, त्या टँकमध्ये म्हणजे आमचा एक ड्रायव्हर असतो, एक गनर असतो आणि एक रेडिओ कम्युनिकेटर म्हणजे ऑपरेटर असतो आणि तिघांना मिळून एक कमांडर असतो. सो ॲज अ कमांडर तुला ड्रायव्हिंग पण आलं पाहिजे, तुला ती गन कशी वापरायची हे पण आलं पाहिजे, तुला ते रेडिओ सेट्स कसे वापरायचे हे पण आलं पाहिजे. जोपर्यंत तू ह्याच्यात कॉन्फिडंट होत नाहीस तोपर्यंत मी तुला ऑफिसर कन्सिडर करणार नाही. तू तिथेच राहायचंस. त्यामुळे पहिला महिना मला त्यांनी तिथेच राहायला सांगितलं आणि हळूहळू माझ्या माणसांना कळायला लागलं की हां याला हा आहे, ह्याच्यात काहीतरी आहे. सो एक युनिटमध्ये गेल्यावर मला पहिली गोष्ट ही लक्षात आली की डिसिप्लिन आणि ती माणसं तुझ्या हाताखाली आहेत त्यांच्याकडून रिस्पेक्ट हा डिमांड न करता त्यांच्याकडून स्वतःहून येणं हे जेव्हा तुला मिळतो तेव्हा तुला वाटायला पाहिजे की तू एक आर्मी ऑफिसर झालेला आहेस. सर मला एक नातेसंबंधाविषयी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आपण जेव्हा आपल्या फॅमिलीबरोबर राहतो आणि आपल्या टीमबरोबर राहतो तर तुम्ही कुठलं नातं नक्कीच तुमचं आपल्या टीमबरोबरचं नातं दृढ असेल असं मला सांगाल, पण अजून खोलात जाऊन जरा आम्हाला स्पष्टीकरण दिलं तर मला बरं वाटेल. कठीण प्रश्न आहे तो, पण दोन्हींचं तेवढाच इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे खूप वेळा असं असायचं की आमच्या वेळी तेव्हा स्टेशन्स अशी होती की प्रत्येक ठिकाणी आम्हाला फॅमिली स्टेशन मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे जास्त करून आमचा जो सहयोग असायचा तो आमच्या माणसांबरोबरच असायचा. त्यामुळे माझ्यासाठी माझं युनिट, माझ्या हाताखालची माणसं, माझं इक्विपमेंट हेच माझं सर्व होतं. माझं एक टँक जर ठीक नसला तर मला ते रात्री झोप यायची नाही. म्हणजे एक्सरसाइजला गेलो आम्ही आणि जर माझे 14 टँक जे माझ्या हाताखाली आहेत त्यातला एक टँक जरी खराब झाला तरी त्या टँकचा जो क्रू आहे, ड्रायव्हर, गनर, ऑपरेटर, तो तर त्याच्यातच राहायचा. पण मला पण वाटायचं की उद्या सकाळी माझं एक्सरसाइज आहे तेव्हा मी कसं 14-13 टँकवरून मला जाणं शक्यच नाही. सो म्हणतात ना ते आर्मीत की द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. मी लढाई बघितली नाही पण स्वेट खूप केलं, प्रत्येक एक्सरसाइजेस खूप केले, आम्ही तयार खूप होतो. देशाचं सौभाग्य की आम्ही लढाई लढलो नाही. म्हणजे तुम्ही सैन्यात होता तेव्हाचं तुमचं आयुष्य आणि आता एक उद्योजक म्हणून तुम्ही जगत असलेलं आयुष्य, या दोघांची तुलना तुम्ही कधी केली तर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे वन्स अ आर्मी ऑफिसर ऑलवेज अ आर्मी ऑफिसर, त्याच्यात काही नाही. त्यामुळे आर्मी लाईफ ही मी कधीच विसरू शकणार नाही. म्हणजे जोपर्यंत मला माझ्या युनिटमधून, माझं युनिट म्हणजे 81 आर्मर्ड रेजिमेंट, जोपर्यंत युनिटमधून जर 3-4 दिवस काही असं आलं नाही, म्हणजे प्रेझेंट ऑफिसर्सनी मला काही सांगितलं नाही, म्हणजे आम्ही व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याच्यात काय आलं नाही तर वाटतं की यू आर मिसिंग समथिंग. त्यामुळे पहिलं माझं लव हे आर्मीत होतं. आता फॉर्च्युनेटली काय झालं की मी जो आता उद्योग करतोय, जो बिझनेस करतोय तो सगळा आर्मी, नेव्ही, एअरफोर्सशीच रिलेटेड आहे. म्हणजे आम्ही जे इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करतो ते इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर फक्त आम्ही नेव्ही, एअरफोर्स आणि कोस्टगार्ड यांनाच सप्लाय करतो मॅक्सिमम, आणि थोडं आम्ही आर्मीसाठी करतो. त्यामुळे याच्याने काय होतं आहे, माझा कॉन्टॅक्ट माझ्या नेव्हीच्या ऑफिसर्सशी, एअरफोर्स ऑफिसर्सशी आणि कोस्टगार्ड ऑफिसर्सशी झालेला आहे. आणि मुख्य म्हणजे इक्विपमेंट काय आहे हे आम्हाला कळतं आहे, पुढे इक्विपमेंट काय येणार आहे हे पण आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आत्ताच्या इक्विपमेंटसाठी जे आमचे आयटम्स लागणार त्याच्याबद्दलची तयारी आणि इक्विपमेंट पुढून जे बाहेरून आलं आहे ते जेव्हा इंडिजिनाइज होईल तेव्हा त्याच्यात आमच्या काय गोष्टी लागतील हा विचार जो आम्ही करू शकतो ॲज अ आर्मी ऑफिसर, त्याचा मला खूप फायदा झाला आहे बाहेर येऊन. आणि जरी मी आत्ता बिझनेसमध्ये तरी आर्मी माझ्या युनिटपासून किंवा आर्म फोर्सेसपासून मी मुळीच दूर झालो नाही आहे. तेही माझी दॅट इज माय कम्प्लीट मंदिर आहे माझं ते आर्मी. इतक्या वेळ तुम्ही इतक्या छान पद्धतीनं आम्हाला सैनिकी स्कूल्सची माहिती दिली, शिवाय रणगाड्यांचीही माहिती मिळाली. तुम्ही इथे आलात, इतका वेळ दिलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात
याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. मला तुम्ही बोलवलं तिकडे आणि माझ्याकडून जे काही मी सांगू शकत होतो ते तुम्ही ऐकलत त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. बलशाली भारत होवोच्या पहिल्या भागाचं तुम्ही सगळ्यांनी खूप छान स्वागत केलं. फोन, ईमेल, प्रत्यक्ष भेटून सांगितलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या भागामध्ये खास करून मुलांपेक्षा पालक आणि शिक्षक यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न. कारण अरबीमध्ये जायला विविध टप्प्यांवर विविध प्रकारे जाता येतं. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे KG. आश्चर्य वाटलं? हां, KGपासून आपल्याला 12वीपर्यंत कधी 5वी, कधी 6वी, कधी 9वी असा प्रवेश घेता येतो. कोणत्याही राज्यातल्या मुलाला कोणत्याही राज्यात प्रवेश मिळू शकतो हेही तुम्हाला कळेल. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे एकच शाळा म्हणजे आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी. याच्यामध्ये KGपासून 12वीपर्यंत प्रवेश मिळतो. टेक्निकल आणि व्होकेशनल कोर्सेससुद्धा तिथे उपलब्ध आहेत. आणि यासाठी आर्मी वाईफ्स एक्स सर्व्हिसमन यांच्या साह्याने जी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अखत्यारीत ह्या शाळा येतात. जवळजवळ अशा भारतभर पसरलेल्या 160च्या वर शाळा आहेत. मुंबईची शाळा तुम्हाला दिसेल की कुलाब्याला अशा प्रकारची शाळा आहे. नव्या मुंबईत शाळा आहे. एक रायगड स्कूल, नाव रायगड स्कूल आहे पण ती मुळात ओशिवऱ्याला म्हणजे मुंबईमध्ये आहे. ती तुम्हाला माहिती कळेल. आज आपण ज्यांना भेटणार आहोत ओक, ते मिलिटरी स्कूलमधले आहेत. ही जी मिलिटरी स्कूल आहे ती ब्रिटिशांनी स्थापन केलेली आहे. अशाच प्रकारच्या नावात त्याच्या जरी कॉलेज असलं तरी ही शाळाच आहे. आणि अशा प्रकारच्या शाळा जगभर पसरलेल्या आहेत. भारतात एकूण 5 शाळा RIMC प्रमाणेच आहेत. बेळगावला आहे, जी RIMC आहे ती अर्थातच डेहराडूनला आहे. तशीच एक सिमल्याला आहे. नंतर चैल नावाचे एक गाव आहे त्या ठिकाणी पण आहे. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या स्वातंत्र्याच्या पूर्वी स्थापन झालेल्या आहेत. आणि त्या निमित्ताने मग ज्या अनेक शाळा स्थापन केल्या गेल्या त्याच्यापैकी ह्या खाजगी शाळा आहेत तरीसुद्धा भोसला मिलिटरी स्कूल, डॉक्टर मुंजे नाशिक ही नाशिकला आहे, त्यांच्या प्रेरणेने सुरू झाली. मुलींच्यासाठी सैनिकी शाळा वेगळी आहे, मुलांच्यासाठी शाळा वेगळी आहे. शिवाजी प्रिपरेटरी हायस्कूल ही अर्थातच सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की दिलीप दोंदे जगप्रवासाला जे गेले होते ते या शाळेत शिकलेले आहेत. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेने ही शाळा सुरू झाली आहे, पुण्याला आहे. RLMSS म्हणजे राणी लक्ष्मी महिला शिक्षण सैनिक स्कूल ही पण पुण्यालाच आहे. त्याच्याशिवाय सगळ्यांनाच काही शाळेत जायला म्हणजे ऑफिसर व्हायला जमतं असं नाही. मग ज्यांना ती क्षमता नाही आहे त्यांच्यासाठी मेस्को म्हणजेच अर्थातच रिटायर्ड जे आर्मी ऑफिसर्स आहेत त्यांच्या साह्याने मेस्को महाराष्ट्रामध्ये पुण्याला आहे, कोल्हापूरला आहे, सातारा आहे. मुलं आणि मुली दोघांनाही त्या ठिकाणी प्रवेश मिळतो. मला पालकांना सांगायला खूप आवडेल की आजकाल खरं तर काय होतं, आई वडील दोघंही कामाला धावत असतात आणि मुलांकडे बघायला कोणी नसतं. ह्या सगळ्या शाळा आहेत ना, ह्या सैनिक स्कूल या निवासी शाळा आहेत. जेवढी मूल आपल्या घरात आहे त्यापेक्षा अधिक सुरक्षित तिथे असतं. या सैनिकी शाळेमध्ये तुम्ही जाताय त्यातले जे मुख्य असतो तो मुख्याध्यापक नसतो तर तो कमांडंट असतो. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स याच्यामध्ये जो ॲक्टिव्ह सर्व्हिसमध्ये आहे असा माणूस तिथला मुख्य असतो. याच्याशिवाय आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे प्रतिनिधी तिथे असतात. काही सैनिक तिथे असतात नेमलेले, ऑन डेप्युटेशन गेलेले. त्यांच्या हातात तुमचं मूल आहे, कंपाऊंड आहे, बाहेर जायला परवानगी नाही आहे. आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो ना तन मन धन, म्हणजे मला वाटते गेल्या वेळेला आपल्या पहिल्या भागात जसं सांगितलं होतं की तुम्हाला शक्ती पण पाहिजे आणि बुद्धी पण पाहिजे, आज्ञा पाळता पण आली पाहिजे. अशा प्रकारची मुलं जर तयार करायची असतील तर सैनिकी शाळा या खूप चांगल्या आहेत. आपण मला असं वाटतं नेहमी म्हणतो ना की पालदेचे एक विद्यालय, आम्ही राखू हिमालय. आणि म्हणून मला वाटते सगळ्यांना तुम्हा मुलांनाही जेव्हा तुम्ही सहलीला जाता तेव्हा ही तुमची अतिशय लाडकी घोषणा असते
त्यासाठी सगळ्या पालकांना आणि शिक्षकांची जास्ती जबाबदारी वाढली आहे. पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे आपण मुलांना घेऊन जाऊया. सैन्याप्रती प्रेम, जसं पहिल्या भागात प्रदीप नाईक म्हणाले होते की सैन्यात गेला तर उत्तमच उत्तम, पण सैन्यदल जे तुमच्यासाठी सॅक्रिफाईस करतं त्याला वर्थ होण्याचा प्रयत्न तुम्ही करा. ते वर्थ होण्याचा प्रयत्न करण्याचं काम मला असं वाटते आपण करतोय. आणि तुम्हाला कदाचित हा वन वे ट्रॅफिक वाटत असेल, पण असं नाही आहे. तुमच्या मनात ज्या काही शंका किंवा प्रश्न असतील त्या जरूर तुमच्या मुख्याध्यापकांच्या मार्फत, वर्गशिक्षक मुख्याध्यापक आणि जान्हवी खांडेकर त्यांच्यापर्यंत आल्या तर आपण ते ॲड्रेस करायचा प्रयत्न करू. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. सुवर्णभूमी धरतीवरही सदैव